नमस्कार शेतकरी बांधवांनो, कृषी दर्शन फोन इन लाईव्ह कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. मंडळी, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये द्राक्ष बागांची लागवड ही मोठ्या प्रमाणात झालेली आहे. द्राक्षाचं विक्रमी उत्पादन आपल्या राज्यातून होत असतं. पुणे, नगर, नाशिक त्याचबरोबर सांगली या भागातून द्राक्षाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं. पण आता द्राक्ष उत्पादनामध्ये बऱ्याच वेळा आपल्याला रोग आणि किडींचा प्रादुर्भाव याला आपल्याला सामोरं जावं लागतं आणि यातून आपल्या शेतकरी बांधवांचं मोठं नुकसान होतं आणि यामुळे आपला आर्थिक जो तोटा आहे तो आपल्याला सहन करावा लागतो. बदलतं वातावरण असेल, बदलतं ऋतुमान असेल, यामुळे द्राक्ष बागांवरती वेगवेगळ्या रोगांचा किडींचा प्रादुर्भाव होतो. यासाठी जर आपण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जर आपण काही सुधारणा घडवून आणल्या तर निश्चितच आपण या होणाऱ्या नुकसानापासून वाचू शकू. आणि म्हणूनच कॅनोपी व्यवस्थापन काय आहे, याचा द्राक्षाच्या घडाच्या विकासामध्ये कसं योगदान असतं, या कॅनोपी व्यवस्थापनाचं संजीवकांचा वापर कसा करायला पाहिजे, या अशा गोष्टी आजच्या कार्यक्रमातून आपण जाणून घेणार आहोत. यासाठी आज आपण दूरदर्शन केंद्रामध्ये आमंत्रित केलं आहे डॉक्टर आर.जी. सोमकुवर सरांना. आजचा आपला विषय काय आहे पाहूयात. आज आपण कृषी दर्शन फोन इन लाईव्ह कार्यक्रमामध्ये जो विषय निवडलेला आहे तो आहे कॅनोपी व्यवस्थापनातून द्राक्ष घडाचे व्यवस्थापन. हा आजचा आपला विषय आहे. कॅनोपी व्यवस्थापनातून द्राक्ष घडाचे व्यवस्थापन हा आजचा आपला विषय आहे. आणि डॉक्टर आर.जी. सोमकुवर सर या चर्चासत्रामध्ये सहभागी होऊन आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. सोमकुवर सर नमस्कार, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार. डॉक्टर सोमकुवर सर हे प्रमुख शास्त्रज्ञ या पदावर कार्यरत आहेत राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र पुणे या ठिकाणी. सरांना या क्षेत्रातील प्रदीर्घ असा अनुभव आहे. आपल्या कृषी दर्शन फोन इन लाईव्ह कार्यक्रमात सुद्धा ते अनेक वेळा सहभागी झाले आहेत. अनेक वर्तमानपत्रांमधून ते द्राक्ष या विषयावरती लेखन करत असतात आणि शेतकरी बांधवांना त्यांच्या शेतामध्ये जाऊन सल्ला देत असतात, मार्गदर्शन करत असतात. सोमकुवर सर आपल्याला कार्यक्रमात मार्गदर्शन करतील. आपण चर्चेला सुरुवात करतोय. डॉक्टर सोमकुवर सर, यंदाची महाराष्ट्र राज्यातील द्राक्ष बागांची काय परिस्थिती आहे, याविषयी आपण काय माहिती द्याल? फळ छाटणीनंतरचा जो कालावधी आपण बघतोय तर यावेळीचं वातावरण महत्त्वाचं आहे आणि त्या बागेमध्ये घडाच्या ज्या काही अवस्था आहे त्या अवस्था कशा आहे हा एक महत्त्वाचा विषय आहे. हो, यावेळी आपण बघतो बऱ्याचदा वातावरणात चढ उतार होते, परंतु या परिस्थितीत कोरडं वातावरण आहे, आर्द्रता कमी आहे, तापमान दिवसाचं वाढतं आहे आणि असे पाहिजे तितके समस्या यावेळी नाही. घडाच्या विकासाकरिता पोषक असं वातावरण आपल्याला आपल्या बागेत दिसतं आहे यावेळेस. बरोबर. म्हणजे यावर्षी साधारण वातावरणाने पण चांगली साथ दिली आहे, त्यामुळे द्राक्ष बागांची परिस्थिती आवाक्यात आहे असं आपण म्हणू शकतो. पण आता काही भागांमध्ये द्राक्ष बागांची जी आहे ती छाटणी झालेली आणि काही भागांमध्ये अजून ती होतीये. याविषयीची सविस्तर माहिती आपण काय द्याल? द्राक्ष लागवडीखालील काही जे क्षेत्र आहे ते महत्त्वाचे म्हणजे सांगली, सोलापूर, नाशिक, पुणे, जालना हा भागामध्ये जास्त प्रमाणात चांगल्या प्रकारे द्राक्ष लागवड केल्या जाते. या भागातचा विचार केला, छाटणीचा जर विचार केला तर लवकरात लवकर छाटणी घेण्याची अवस्था ज्या जुलैच्या शेवटच्या आठवड्यात जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरुवात होते आणि ती जर म्हटलं तर सटाणा तालुका आहे नाशिक जिल्ह्यात आणि इंदापूर तालुका आहे पुणे जिल्ह्यात. बरोबर. तर या दोन भागामध्ये लवकर छाटण्या घेतात. काही ठिकाणी पुन्हा थोडंफार लोकांनी आगाप छाटणीकडे लक्ष केंद्रित केलं आहे, म्हणजे ते सप्टेंबरपर्यंत सुरू करतात. अन्यथा आपण जर विचार केला तर ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापासून ही साधारण छाटणीची कालावधी आहे. बरोबर. पण सर आता छाटणीचा कालावधी आहे तो थोडासा अनिश्चित आहे. म्हणजे काही ठिकाणी लवकर छाटणी केली जाते, काही ठिकाणी अजून बाकी आहे. याचा थेट परिणाम द्राक्षांच्या दरांवर किंवा त्याच्या किमतीवरती होतो का? द्राक्षाच्या दरावरती किंवा त्याचे जे पीक आहे त्या पिकाच्या वरती जर त्याचे परिणाम चांगले होतात. कसं की एकाच वेळी जर छाटणी घेतली असेल तर बागेतील माल पूर्ण एकाच वेळेस बाहेर निघेल आणि एकाच वेळेस जर आला तर मार्केटमध्ये होईल, बाजारात काय होईल, एकाच वेळेस उपलब्धता होईल आणि आपण बघतो ग्लट म्हणतो आपण त्याला,
मार्केटमध्ये जितकं जास्त गलट असेल तितकं त्या शेतकऱ्याला त्याच्या फळाची किंवा पिकाची किंमत पाहिजे तशी मिळत नाही. हो. म्हणून हे जे आहे आपल्याला आगाप छाटणी असेल किंवा टप्प्याटप्प्याने ज्या छाटण्या घेतल्या जातात किंवा घ्यायला पाहिजे तो एक कन्सेप्ट फार चांगला आहे की आपण टप्प्याटप्प्याने जर छाटण्या घेतल्या तर मार्केटमध्ये एकाच वेळेस माल उपलब्ध होणार नाही आणि लवकर जर छाटणी घेतली असेल तर त्याच्यापासून आपल्याला 4 पैसे मिळतील, चांगले पैसे मिळतील. एकाच वेळेस जर बाजारात जर आले तर 60 रुपये 70 रुपये किलोचे द्राक्ष होऊ शकते, 25 रुपये 30 रुपयाला कोणी विचारणार नाही. कारण की जास्त आवक जर झाली तर आपण बघतो भाजीपाल्याची सध्या परिस्थिती काय आहे, तशाच प्रकारची परिस्थिती आपल्या द्राक्षाची सुद्धा होऊ शकते. तेव्हा महत्त्वाचं एक असेल की टप्प्याटप्प्याने छाटण्या घेणे. त्या एका मी हे म्हणणार की एका गावात किंवा तालुका बेस्ड असं जर आपण छाटण्या घेतल्या वेगवेगळ्या वेळेस अशा काही अंतरावरती ते फार चांगलं राहील. किंवा एकाच शेतकऱ्याकडे जर समजा 40 एकर 50 एकर किंवा 10 एकर क्षेत्र असेल तर यापैकी त्यांनी 2 एकर 4 एकर किंवा 5 एकर 10 एकर असं एका टप्प्याटप्प्याने 8-8 दिवसाच्या अंतराने किंवा 4-4 दिवसाच्या अंतराने जर आपण त्यांनी छाटणी घेतली असेल तर बाजारात त्याला किंमत सहजरित्या चांगली मिळेल. अगदी बरोबर आहे. आपल्याला कार्यक्रमात फोन येतोय. विनया परब फोन करतात आपल्याला विरार या ठिकाणाहून. विनयाजी नमस्कार, कार्यक्रमात स्वागत आहे. आपला प्रश्न विचारा. नमस्कार डॉक्टर सोमकुवर. नमस्कार विनया मॅडम, बोला. आपला प्रश्न मला विचारायचा आहे की द्राक्ष बागेमध्ये कॅनोपी म्हणजे काय? बरोबर. कॅनोपी हा एक विषय, एक पूर्ण मोठा एक विषय आहे हा. आणि कॅनोपी जर म्हटलं तर त्यामध्ये पानांची संख्या, घडांची संख्या, काड्यांची संख्या, ती वेलींची संख्या आणि त्याच्या माध्यमातून रोग नियंत्रण, कीड नियंत्रण, अन्नद्रव्याचा विकास, अन्नद्रव्याचं व्यवस्थापन आणि त्याच्या माध्यमातून सर्वांच्या माध्यमातून चांगल्या प्रतीचा द्राक्ष घड तयार करणे हा याचा एक उद्देश आहे मॅडम. बरोबर. आपण कॅनॉपी या तंत्रज्ञानाकडे आपण येणारच आहोत, याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. यापूर्वी आपण सांगितलं छाटणी ही टप्प्याटप्प्यात केली तर ती शेतकरी बांधवांना फायदेशीर ठरू शकते, चांगला दर त्यांना बाजारामध्ये मिळू शकतो. तर याचा नक्की विचार करा शेतकरी बांधवांनो. आता सोमकुवर सर, राज्यामध्ये थंडीचं वातावरण आहे. एकूणच थंडीची सुरुवात म्हणा किंवा काही भागांमध्ये चांगल्या प्रकारे थंडी ही तापमान आहे ती कमी झालेलं आहे, थंडी वाढलेली आहे. तर याचा थेट परिणाम या द्राक्ष बागेवर कसा होणार आहे, त्याचे काय फायदे आहेत, काय तोटे आहेत? साधारणतः द्राक्षवेलीचे जे आपण म्हणतो की फिजिओलॉजिकल डेव्हलपमेंट्स, शरीरशास्त्रीय हालचालींचा जो वेग आहे तो किमान तापमान 15 अंश सेल्सिअसच्या पुढे जर चालत असेल तापमान, तर चांगल्या प्रकारे त्या वेलीचं संगोपन होते आणि कार्यवाही होते. या परिस्थितीचा जर विचार केला तर बऱ्याच ठिकाणी नाशिक आहे, निफाड आहे, नाशिकमध्ये निफाड असेल किंवा आणखी इतर काही जिल्हे असतील ज्या ठिकाणी द्राक्ष लागवड आहे, त्या ठिकाणी तापमान बऱ्यापैकी खाली उतरलेलं आहे. दिवसाचं तापमान 32, 33, 35 पर्यंत असेल, परंतु रात्रीचं तापमान जे आहे ते 7-8 पर्यंत पोहोचलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये तापमानात जी तफावत होते, किमान आणि कमाल तापमानात जी झालेली तफावत आहे, यामुळे पिंकबेरी नावाचं जी परिस्थिती आहे, म्हणजे एका हिरव्या रंगाचा द्राक्ष जो घड आहे, त्या घडात जो द्रव्य असतो हिरवा, तो हिरवा द्रव्य गुलाबी रंगामध्ये त्याचं रूपांतर होतं. त्याला आपण म्हणतो पिंकबेरी. पिंकबेरी झाल्यामुळे काय होतं की तो घड खाण्याकरता जरी चांगला असेल, गोड लागत असेल, परंतु तो निराशन प्रतीचा घड जो म्हणतो आपण, तो दिसत नाही, तो राहत नाही. आणि दुसरं आणखी एक कारण आहे, हे अशा प्रकारचे जर घड असेल आपल्याला पिंक कलरचा, गुलाबी रंगाचा जर झाला असेल तर गोडी त्यापेक्षा त्यामध्ये थोडीफार जास्त असेल, परंतु ते निराशन प्रतीच्या उत्पादनात त्याची गणना होत नाही. आणि त्यामध्ये दुसरं आणखी एक आहे की जर समजा तापमान कमी झालं असेल तर त्या वेलीची जर समजा शरीरशास्त्रीय हालचालींचा वेग जर कमी झाला असेल तर मग त्यामध्ये पेशींची जी वाढ आहे, पेशींची जी संख्या झालीच आहे ऑलरेडी, परंतु जी वाढ आहे ती पेशींची वाढ होण्याकरिता अडचणी येतात आणि मग त्या मण्याचा साईज जो आहे तो लहान राहतो. ह्या अडचणी आपल्याला याच्यामध्ये कमी तापमानात पाहाव्यास मिळतात. बरं सर, आता हे होऊ नये म्हणून यासाठी काही उपाययोजना आपण सांगू शकाल का? हे होऊ नये म्हणून एक महत्त्वाच्या उपाययोजना, आता पिंकबेरीचा जर विचार केला तर यावरती कुठलेही असं रासायनिक तयार झालं नाही अजूनपर्यंत की ज्याच्या फवारणीमुळे किंवा ज्याच्या वापरामुळे पिंकबेरी आपला नष्ट होईल, नाही. परंतु
त्या बागेतील तापमानाची जे तफावत आहे ती जर समजा आपण कमी केली तर त्याचे परिणाम चांगले मिळतात. त्याकरता काय करायचं आहे की एकतर बागेत पाणी जर असेल तर पाणी भरपूर द्यायचं आहे, जेणेकरून पाण्यामुळे बागेतील तापमान वाढण्यास मदत होईल. दुसरी गोष्ट, जर खूपच तापमान कमी झालं असेल आणि आपल्याला वातावरणाचं जे अनुमान जे आहे ते जर मिळत असेल, आधी वेदर प्रेडिक्शन ज्याला म्हणतो आपण, तर त्याच्यामुळे आधी आपण काय करता येईल, शेकोट्या जागोजागी त्या बागेत शेकोट्या पेटवता येतील, ते एक करता येईल. आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे पेपरने तो घड जर झाकला असेल आपण न्यूजपेपरने, तर तो आपल्याला त्याच्यातलं तापमान जे आहे ते मेंटेन करून पिंकबेरीला टाळता येतं. बरोबर. म्हणजे एकूणच बागेतलं तापमान जे आहे ते संतुलित राखण्याचा प्रयत्न शेतकरी बांधव करू शकतात. त्यासाठी शेकोटी करणं असेल किंवा इतर अजून काही उपाय असतील त्याच्या माध्यमातून आपण हे रोखू शकतो. सर, आता आपण काही वेळापूर्वी आपले प्रेक्षक विनया परब यांनी सुद्धा आपल्याला विचारलं की कॅनॉपी म्हणजे काय. तर आता हाच प्रश्न मी पुन्हा एकदा तुम्हाला विचारतोय, याविषयी आपण सविस्तर सांगावा. द्राक्षबागेत कॅनॉपी हा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा विषय आहे, जो बऱ्याचपैकी आत्तापर्यंत लोकांनी त्याला टाळत गेले, निग्लेक्ट केलेलं म्हणतो आपण, पण आता सगळ्यांना त्याचं महत्त्व कळलं. आणि त्याचाच एक असा अर्थ हा आहे की कॅनॉपी म्हणजे त्या बागेतील वेलींची संख्या, प्रति वर्गफूट त्या किती वेली ठेवल्या आपण, किंवा त्या याच्यात एकरमध्ये किती वेली ठेवल्या, त्याचं अंतर किती आहे, त्या वेलीवर काड्यांची संख्या किती आहे, एका काडीवरती घडाचा जो विकास करतो आपण, तो एक घड साधारणतः 550 ते 600 ग्राम किंवा 450 ते 500 ग्राम वजनाचा असेल. त्या घडामध्ये मण्यांची संख्या 100 ते 120 मणी असतील, किंवा त्या घड्याला पोषण करण्याकरता पानांची संख्या साधारणतः आपण म्हणतो 10 ते 12 पानं घडाच्या पुढे पाहिजेत. 5 पानावरती घड येतो. तो घड, तो पान जे आहे त्या पानाचं क्षेत्रफळ एकसारखा हिरव्या रंगाचा तो पान पाहिजे, ज्याच्यामध्ये हरितद्रव्य व्यवस्थित असेल. आणि त्या पानांचं जे क्षेत्रफळ म्हणतो आपण 160 ते 180 वर्ग सेंटीमीटर, हे अशा प्रकारचं जे ठेवण आहे. घडाला पुन्हा प्रति वर्ग फूट मिळालेल्या अंतरावर घडांची संख्या किती आहे, या सर्व गोष्टींचा जर विचार करून आपण ज्याला म्हणतो कॅनॉपी, आणि त्या कॅनॉपीचं व्यवस्थापन करून आपण घडाचा विकास करून घेतो आपण. बरोबर. म्हणजे कॅनोपी हे एक असं तंत्रज्ञान आहे जिथे आपण घडाचा विकास साधू शकतो, पानांची संख्या आणि काडीची संख्या नियंत्रित करून. आणि त्यासाठी काही आदर्श आहेत, ते आदर्श आपण किंवा ते पॅरामीटर आपण तपासून पाहिले तर हे सगळं आपण साध्य करू शकतो. तर आता या स्लाइडमध्ये आपण काही गोष्टी दाखवतोय प्रेक्षकांना, तर याविषयी आपण काय सांगाल सर? हे आपण जे म्हणतो कॅनॉपी, मोकळी कॅनॉपी पाहिजे आपल्याला, सुटसुटीत कॅनॉपी. आता हे जे म्हणतो काड्यांची संख्या, हे बघा या ठिकाणी आपण दिसतो जो ओलांडा आहे, त्या ओलांड्यावरती ज्या उभ्या काड्या दिसतात त्या काड्यामध्ये अंतर आहे जवळपास 2.5 ते 3 इंच. प्रत्येक काडीमध्ये इतकं जर अंतर असेल तर त्यालाच आपण म्हणतो की मोकळी कॅनॉपी मिळते. द्राक्षबागेत काय पाहिजे तर मोकळी कॅनॉपी. ही मोकळी कॅनॉपी जर असेल तर याच्यामध्ये हवा खेळती राहील, आणि हवा जर खेळती असेल तर आर्द्रतेचं प्रमाण कमी राहील. त्यानंतर काड्या उभ्या जर असेल त्या सरळ दिशेने सूर्यप्रकाशाकडे, पान जर सूर्यप्रकाशाकडे असेल, काडी जर असेल सूर्यप्रकाशाकडे, तर याच्यामुळे प्रकाश संश्लेषणाची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया फार चांगल्या प्रकारे होईल. आणि चांगल्या प्रकारे जर प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया झाली तर त्यामध्ये अन्नद्रव्याचा जो साठा पाहिजे आपल्याला, तो साठा चांगल्या तऱ्हेने तयार होईल. आणि हाच साठा अन्नद्रव्याचा तो पुढील काळात घडाचा जो विकास, म्हणजे आपण मनी सेटिंग झालं की त्या मनी सेटिंग नंतर त्या घडाच्या विकासामध्ये त्याचा तो मदत होते. ज्या पानाद्वारे प्रकाश संश्लेषणाद्वारे जे अन्नद्रव्य तयार होतं ते त्याचा वापर करून घडाचा विकास आपण ते वेल करून घेते. आणि याच्याचकरता ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. बरोबर. म्हणजे सूर्यप्रकाश हाही तितकाच महत्त्वाचा आहे. पानांचा जो हिरवा रंग आहे, प्रकाश संश्लेषण जी क्रिया आहे ती सुरळीत होण्यासाठी कॅनोपी मदत करते. आता कॅनोपी विषयी आपण सविस्तर जाणून घेऊयात. त्याविषयी आपण जाणून घेणारच आहोत. आपल्याला एक फोन येतोय कार्यक्रमामध्ये. काही कारणास्तव आपण हा फोन घेऊ शकलो नाहीये. तर सर, आता कॅनोपी व्यवस्थापन आणि द्राक्ष घडाचा विकास याचा परस्पर संबंध कशा पद्धतीने आहे? घडाच्या विकासात कॅनोपीचं महत्त्व जर म्हणलं, प्रत्येक पान त्याला त्या घडाच्या विकासात सहभागी होतं. निर्याशन प्रतीचा जो घड आहे, साधारणतः आपण जे आपल्याकडे ज्या द्राक्ष जाती आहेत त्या द्राक्ष जाती थॉम्सन सीडलेस असेल, तासे गणेश असेल, या द्राक्ष जातीचा जो विचार करतो आपण, याच्यामध्ये जवळपास 100 ते 120 मणी असतात. आणि
याचा जर विचार केला आपण तर एका घडामध्ये 100 ते 120 मणी आणि 10 ते 12 पानं त्या काडीवरती असतात. याच्याकरता म्हणजे याचा जर विचार केला तर एक पान साधारणतः 7 ते 8 मण्याचा विकास करते. हे 7 ते 8 मण्याचा विकास करण्याकरता ते पान आपल्याला कशा प्रकारचं पाहिजे तर ते पान एकदम सर हिरवंगार मी पाहिजे. थांबवतोय, आपल्याला एक फोन येतोय कार्यक्रमामध्ये, आपण या मुद्द्याकडे येऊयात. हॅलो, सुशांत कांबळे आपल्याला फोन करतायत सांगली या ठिकाणाहून. सुशांतजी नमस्कार, कार्यक्रमात स्वागत आहे, आपला प्रश्न विचारा. सुशांतजी आपल्या दूरदर्शन संचाचा आवाज बंद ठेवावा आणि प्रश्न आपण लगेचच विचारावा. हॅलो हॅलो, आपण प्रश्न विचारावा. हॅलो तुमचा आवाज येतोय आमच्यापर्यंत, कृपया प्रश्न विचारा. सरांना प्रश्न असा होता की पानाची साईज असते ना. हो हॅलो हो, आवाज येतोय, बोला बोला. कांबळे साहेब, बोला बोला. पानाची साईज आहे ना सर. हा हॅलो हा पुढे बोला. पानाची साईज काय झालं पुढे पुढे सांगा. पानाची साईज जास्तीत जास्त मोठी करण्यासाठी सर काय करावं लागेल असं विचारायचं, त्याचं व्यवस्थापन काय असेल. बर, पानांची साईज मोठी करण्यासाठी काय करावं लागेल, निश्चित आपण या प्रश्नाचं उत्तर जाणून घेणारच आहोत. तत्पूर्वी घेऊयात आपण एक छोटीशी व्यावसायिक विश्रांती. नमस्कार शेतकरी बांधवांनो, विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा कृषी दर्शन फोन इन लाईव्ह कार्यक्रमात स्वागत. आज आपण कॅनॉपी व्यवस्थापनातून द्राक्ष बागेचे व्यवस्थापन या विषयावर चर्चा करतोय आणि डॉक्टर RG सोमकुवर सर आपल्याला मार्गदर्शन करतायत. सर, आपल्याला विश्रांतीपूर्वी सुशांत कांबळे यांचा सांगलीहून फोन आला होता आणि त्यांचा प्रश्न होता की द्राक्ष बागांमध्ये पानाची साईज वाढवायची असेल, आकार वाढवायचा असेल तर काय करायला पाहिजे. द्राक्ष बागेत पानाचा आकार जो वाढवायचा आहे त्याच्याकरता महत्त्वाचं असेल त्या द्राक्षवेलीची परिस्थिती कशी आहे. सुदृढ सशक्त अशी जर वेल असेल तर त्याचा जो आपण कॅनोपी विस्तार म्हणतो किंवा व्हिगर म्हणतो आपण किंवा वाढीचा जोम म्हणतो आपण, तो चांगला असेल. वाढीचा जोम जर चांगला आहे याचाच अर्थ त्याचा अर्थ पानाचा आकार वाढला आहे. पानाचा आकार वाढण्याकरता महत्त्वाचं जर असेल तर त्या वेलीवर काडीची जाडी किती आहे, जाडी कशी आहे यावरती जास्त अवलंबून असेल. आणि हे जातं खरड छाटणीमध्ये आपण जे कार्य करतो त्या खरड छाटणीच्या वेळेस आपण काड्यांची संख्या किती ठेवली होती. जवळपास 80 ते 90 काड्या आपल्याला एका वेलीवरती निघतात, फुटी निघतात. त्याच्यामधनं आपण विरळणी करतो आणि विरळणी करून एका स्क्वेअर फीटला अर्धी काडी अशा प्रकारचं नियोजन आपण त्यावेळेस करतो. जर हे नियोजन केलं असेल आपण चांगलं तर त्यावेळेस आपल्याला काडीची जाडी व्यवस्थित मिळते, कॉम्पिटिशन कमी होईल. दुसरी गोष्ट, जमिनीत जर समजा समस्या कमी असतील, चुनखडी नसेल, पाण्यात क्षार नसेल, अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काडीची जाडी किंवा काडीची जी वाढ आहे, व्हिगर म्हणतो, जोम आपण म्हणतो, तो व्यवस्थित मिळेल. आणि जर व्यवस्थित मिळाला जोम तर मग आपल्याला पानाचा आकार फळ छाटणीनंतर पानांची संख्या, पानांचा आकार हा सहजरित्या मिळतो. नाही तर बऱ्याचशा परिस्थितीमध्ये पानांचा आकार काय, पानांची संख्याच लोकांना मिळत नाही. कारण जमिनीत असलेल्या समस्या, त्यावेळेस मुळी जर समजा काही कार्य करत नसेल, त्या मुळीची समस्या असेल, बोदामध्ये पाणी साचलेलं असेल, मुळी कार्य करत नाही, ह्या अशा बऱ्याचशा अडचणीचा सामना जर तो शेतकरी करत असेल किंवा त्या बागेत अडचणी येत असतील तर मात्र आपल्याला पानं मिळत नाही, पानाचा आकारही मिळत नाही. बरोबर, म्हणजे या कारणांमुळे कदाचित पानांची वाढ होत नसेल. सर, आता आपण कॅनॉपी या मुद्द्याकडे येऊयात. कॅनॉपीमध्ये फळांचा म्हणजे द्राक्ष बागांमध्ये घडांचा जो आकार आहे याचा थेट संबंध आहे, तर तो कसा, याविषयी आपण आधी सांगत होता, तर हा मुद्दा आपण पुढे न्यावा. त्यामध्ये आपण याचा विचार केला की पानांची संख्या म्हणजे एक पान 7 ते 8 मण्याचा विकास करते. ज्या मण्याचं वजन जवळपास 5 ग्रॅम असेल, थॉम्सन सीडलेस सारख्या ठिकाणी रेड ग्लोब जर असेल किंवा नानासाहेब पर्पल आहे, ह्या अशा काही द्राक्ष जाती आहेत त्याचं 10 ग्रॅमपर्यंत त्याचं वजन असेल. परंतु थॉम्सन सीडलेस, तासे गणेश, क्लोन 2A अशा द्राक्ष जातींचा विचार करता एक मण्याचं वजन जवळपास 5 ग्राम किंवा 6 ग्रामपर्यंत असेल. आणि त्या मण्याच्या वजनामध्ये जो गर आहे तो गर जर चांगला पाहिजे असेल तर पान त्याचं आवश्यक आहे. पान कसं आवश्यक आहे
ते एकदम हिरवगार असावं, ज्याच्यामध्ये क्लोरोफिल म्हणतो आपण, तो क्लोरोफिल असावा, व्यवस्थित असावा. हरितद्रव्य जे म्हणतो, ज्या हरितद्रव्याच्या माध्यमातून ती वेल प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेवर सोबत अन्नद्रव्य तयार करते आणि त्या मण्याचा विकास करतो. आणि फक्त विकास होत नाही तर चांगल्या प्रतीचा जो आपण म्हणतो मणी किंवा द्राक्ष, त्याच्यामध्ये त्याचा गर सुद्धा तितकाच चांगला असतो. ओके सर, आपल्याला एक फोन येतोय कार्यक्रमामध्ये. चंदन जाधव आपल्याला फोन करतायत निफाड या ठिकाणाहून. चंदनजी नमस्कार. आपल्या टीव्ही संचाचा आवाज बंद ठेवा आणि आपला प्रश्न लगेचच विचारा. हॅलो. हा, आपला प्रश्न कृपया लवकर विचारावा चंदनजी. माझा प्रश्न असा आहे की सर, आता बागेत मण्यात पाणी उतरतंय. हा बोला, मण्यात पाणी उतरते आहे. जाधव साहेब बोला. बागेत मण्यात पाणी उतरतंय आणि काडी पकवती, तर काय खते द्यावी आणि पुढची काम काय करावे पुढची? मण्यात पाणी उतरण्याच्या अवस्थेपर्यंत खरं तर काडी परिपक्व पूर्ण व्हायला नको. ती काडी शक्यतोवर घडाच्या मागे 1 ते 2 पेरे किंवा 1-2 डोळ्याच्या आधीपर्यंतच फक्त परिपक्व व्हायला पाहिजे. घडाचा विकास आणि काडीची परिपक्वता दोनही गोष्टी एकसारख्या एकाच सोबत चालणं महत्त्वाचं आहे. हे जर चालत असेल तर घडाचा विकास चांगला होतो आणि त्यामध्ये गर सुद्धा चांगला मिळतो. आणि जर त्या मण्यामध्ये गर व्यवस्थित असेल तर त्याची साठवणूक क्षमता जे म्हणतो आपण, ती साठवणूक क्षमता चांगली असेल. तर आता यावेळी काय करायचं आहे, आपल्या बागेत मागच्या वर्षीचा जो काही अनुभव असेल किंवा त्या इतर वर्षाचा जो अनुभव असेल, तर त्या अनुभवानुसार आपल्याला एक काम करायचं आहे की काडी परिपक्वता लांबवण्याकरिता आपल्याला काही खतांचा वापर करायचा आहे. मग काडी परिपक्वतेकरता आपण साधारणतः काय वापरतो? पालाशयुक्त खतांचा वापर करतो. यावेळी जर आपल्या बागेत जर पानाची म्हणजे काडीची परिपक्वता लवकर येत आहे तर हे पालाशयुक्त खतं टाळायची. मग काय, नत्र आणि स्फुरद सारख्या खतांचा वापर आपल्याला करता येईल. नत्रामध्ये काय येईल? युरिया असेल, अमोनियम सल्फेट असेल किंवा DAP 1846-0 आहे, 1261-0 आहे, इतर काही आणखी खतं असतील बाजारात उपलब्ध, नत्र आणि स्फुरद या 2 ग्रेडमधले याचा वापर करावा. सर, आता जाधवजींचा पुढचा प्रश्न असा होता की या अवस्थेमध्ये अजून त्यांनी काय प्रयत्न करायला पाहिजेत, पुढील नियोजन कसं असायला पाहिजे? या अवस्थेत काडीची परिपक्वता लांबणीवर नेण्याकरिता पाणी थोडं वाढवावं लागेल त्यांना, थोड्याफार प्रमाणात, आणि नत्राचा वापर थोडा त्या ठिकाणी वाढवावा लागेल. पालाशयुक्त खतांचा वापर पूर्णपणे बंद करावा लागेल. ह्या 2-3 गोष्टी जर केल्या तर मला वाटते काडीची परिपक्वता लांबणीवर जाऊ शकेल. आता सर, कॅनॉपी या मुद्द्याकडे पुन्हा येऊयात आपण. कॅनॉपीचा आणि द्राक्षांवर किंवा द्राक्षबागेवर जे काही रोग आढळून येतात, याचा परस्पराशी काय संबंध आहे? चांगले वाईट परिणाम काय आहेत? द्राक्षबागेत कॅनॉपी आणि रोग याचा एकदम जवळचा संबंध आहे. आपण म्हणतो की काड्यांची संख्या किती होती प्रति वर्ग फूट, त्याच्यानुसार कॅनॉपी तयार होते. आणि त्याला आपण म्हणतो, जर चांगल्या प्रतीचं उत्पादन जर पाहिजे असेल द्राक्षबागेत, रोग आणि कीड विरहित, तर त्या ठिकाणी ओपन कॅनॉपी, मोकळी कॅनॉपी महत्त्वाची असेल. आणि ही मोकळी कॅनॉपी आज नाही मिळत फक्त, तर ती एकतर एप्रिल छाटणी, खरड छाटणी आहे, तिथून सुरुवात होते. जे आपण म्हणलं की 1 स्क्वेअर फीटला अर्धी काडी अशा प्रकारचं नियोजन. पण आता काय करतो आपण की फळ छाटणीनंतर जे आपण पेस्टिंग करतो हायड्रोजन सायनामाइडचं, साधारणतः 4 ते 5 डोळ्याला आपण पेस्ट करतो. आणि सर, फोन येतोय अमरावतीहून फोन येतोय. शुभम तौलारे आपल्याला फोन करतायत. शुभमजी नमस्कार, कार्यक्रमात स्वागत आहे. आपला प्रश्न विचारावा. शुभम तौलेरे, अमरावती. हॅलो शुभमजी, तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचतोय. आपण प्रश्न लगेच विचारावा. शुभम तौलारे साहेब बोला. नमस्कार. 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 तर माझं असं म्हणणं होतं सर की जर आपण द्राक्षाची निवड करण्यासाठी, लागवड करण्यासाठी कोणत्या जातीचं बियाणं वापरावं आणि त्यासाठी जे आहे रासायनिक खत उपयुक्त ठरेल किंवा सेंद्रिय खत उपयुक्त ठरेल? बरोबर. साधारण विदर्भामध्ये द्राक्ष लागवड करायची असेल तर खतं कुठली वापरू शकतात ते?
आपला एक द्राक्ष लागवडी करता तुम्ही द्राक्ष जातींची निवड म्हणताय, तर याचं एक उत्तर असं आहे की आपला उद्देश काय आहे. आपला उद्देश एक्सपोर्टचा आहे, स्थानिक बाजारपेठेत पाठवण्याचा आहे, बेदाणा तयार करण्याचा आहे, मद्य निर्मितीचा आहे, वाईन ग्रेप्स जे म्हणतो पण वाईन निर्मिती, त्याच्यानंतर आपण म्हणतो की रस निर्मितीच्या ज्यूसच्या ह्या वेगवेगळ्या उद्देशानुसार द्राक्ष जाती आहेत. आपल्या भागात तुम्ही जर तुमच्या अमरावतीचा जर विचार केला तर त्या ठिकाणी थॉम्सन सीडलेस किंवा तासे गणेश असेल किंवा आमच्या राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राची एक द्राक्ष जात आहे मांजरी नवीन म्हणून एक, ती वापरता येईल आपल्याला, लवकर येणारी द्राक्ष जात. किंवा ज्यूसच्या निर्मितीमध्ये जर बघितलं तर मांजरी मेडिका म्हणून एक द्राक्ष जात आहे, याचा वापर करता येईल. दुसरी गोष्ट, रासायनिक खताचा वापर जो आपण म्हणतो, रासायनिक खतं सुरुवातीला तरी ऑर्गॅनिक फार्मिंग जे आपण म्हणतो ते तर नंतरचा विषय झाला, परंतु सुरुवातीच्या काळात आपल्याला एस्टॅब्लिश होईपर्यंत, सेटिंग होईपर्यंत आपल्याला या खतांचा वापर करावाच लागेल. रासायनिक खताचा, रासायनिक खत कमी करून शेणखताचा वापर आपण जास्त करू शकतो आपण, आणि चांगल्या प्रकारचं द्राक्ष आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो आपण. बरोबर सर. आता यापूर्वी आपण कॅनॉपी तंत्रज्ञान आणि रोग याचा काय संबंध आहे हे आपण सांगत होता, तर या मुद्द्याकडे आपण पुन्हा येऊयात. आपण काय सांगाल? आपण हे म्हणालो की ओपन कॅनॉपी पाहिजे, मोकळी कॅनॉपी पाहिजे. मोकळी कॅनॉपी जर असेल तर त्या कॅनॉपीमध्ये एकतर हवा खेळती असते आणि त्याचाच थेट परिणाम आपल्याला त्या कॅनॉपीमध्ये आर्द्रतेचं प्रमाण कमी करण्याकरता होते. आता हे आर्द्रता म्हणजे काय आणि याचं काय होईल असा आपल्यासमोर प्रश्न येतो. दाट कॅनॉपी जर असेल तर त्या ठिकाणी एकशे दम घुटण्यासारखं वातावरण निर्माण होते. मनी सेटिंग नंतर जर समजा पानं जुने होत असेल, ढगाळी वातावरण असेल, तापमान थोडं कमी झालं असेल 30-32 पर्यंत, अशा वेळेस भुरी रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो. तर हे एक परिस्थिती निर्माण होते. एवढा चांगला द्राक्ष घड आपण तयार केला आणि तो जर समजा भुरी रोगाने जर ग्रस्त झाला असेल तर आपलं नुकसान आहे त्यामध्ये. त्याच कॅनॉपीमध्ये जर दाटी आहे, आर्द्रता वाढली असेल तर आर्द्रताचा आपण जे म्हणतो ना गुणोत्तर कसं असेल त्याचे काय परिणाम होते, तर आर्द्रतेमध्ये डाउनी मिल्ड्यू सारख्या रोगांचा प्रादुर्भाव होतो. आणि दाट कॅनोपी आहे, आर्द्रता आहे, वाढली आर्द्रता तर डाउनी मिल्ड्यू होईल आणि येईल त्या ठिकाणी. त्यानंतर तो घड जो आहे तो घड सुद्धा कुजण्याकरिता कुजेला बळी पडेल. तर ह्या ज्या समस्या आहे या समस्येचा जर विचार केला आपण तर मोकळी कॅनोपी एकदम अनिवार्य आहे, आवश्यक आहे. त्यापेक्षा दुसऱ्या प्रकारची कॅनॉपी नको. मग ही कॅनॉपी मिळण्याकरता आपण जो विचार करतोय तो कसा विचार करतो आपण खरड छाटणीनंतर काही कामं केले आहेत. आता जे आहेत बऱ्याचशा फुटी निघाल्या आहेत. आपण 5 पानाचं म्हणलं ना, 5 डोळ्याला आपण पेस्टिंग केलं होतं हायड्रोजन सायनामाइडचं, पूर्ण फुटी निघाल्यात. एका काडीवरती काडीच्या जाडीनुसार आपल्याला घडांची संख्या ठेवायची आहे. काडीची जाडी 8 ते 10 mm जर असेल तर एक घड आणि एक पोषण करता एक काडी, फक्त एवढ्या जर गोष्टी आपण ठेवल्या, 2च फुटी झाल्या. बाकीच्या इतर 3 फुटी आपण वेळीच जर काढल्या तर ओपन कॅनॉपी मिळण्याकरता मार्ग मोकळा होईल. आणि असं जर झालं असेल तर आपल्याला चांगल्या प्रकारचा द्राक्षघड, म्हणजे आपण जे म्हणतो ना पोषण त्याचं कसं होईल, त्याचं अन्नद्रव्य तयार करण्याची क्षमता त्या पानाची वाढेल. कारण की साधारणतः काय होतं की एक माचिसच्या आकाराचं पान जेव्हापर्यंत असते तेव्हापर्यंत ते पान दुसऱ्यावरती अवलंबून असते. त्यानंतरच्या अवस्थेमध्ये तेच पान आपलं स्वतःचं अन्नद्रव्य स्वतः तयार करते. आणि मग या परिस्थितीमुळे काय होतं की आपल्याला त्याचे परिणाम चांगले मिळतात, कारण ते सक्षम होते अन्नद्रव्य तयार करण्याकरता. आणि सक्षम जर झालं तर मग आपल्याला त्याच्यापासून घडाच्या विकासात मदत होते. सर, आता आपण एक स्लाइड दाखवतोय प्रेक्षकांना ज्यामध्ये द्राक्षाच्या मण्यांवरती काही रोग किडींचा प्रादुर्भाव झालेला आहे. आपण या स्लाइड विषयी काय माहिती द्याल? यावरती मिलीबगचा प्रादुर्भाव आहे. ह्या घडावरती मिलीबग सुरुवातीसच काय होतो की तो जमिनीत असतो, जमिनीच्या गवतावरती असेल, पार्थिनियम आहे किंवा लव्हाळा आहे, या अशा गवतावरती तो आधी राहतो. या घडावरती आपण जर म्हटलं तर सुरुवातीच्या काळात झालेला त्याला करपा जो म्हणतो आपण, हा करपा त्या मण्यावरती गेला आणि याचे डाग जे आहे ते आता हे डाग कितीही काही केलं तरी निघणार नाही हे डाग. तर ही जी परिस्थिती निर्माण झाली ती परिस्थिती आपल्याला सुरुवातीच्या काळात त्याचं व्यवस्थापन आपण चांगलं करू शकलो नाही. बरोबर, त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. हो बरोबर सर, आपण या मुद्द्याकडे निश्चित येऊयात. एक फोन येतोय तो घेऊयात. सोलापूरहून आपल्याला सुनीलजी फोन करतायत. सुनील नांद्रे आपल्याला फोन करतायत सोलापूर या ठिकाणाहून. सुनीलजी नमस्कार, आपला प्रश्न विचारा. सर द्राक्षे, हां सर प्रश्न विचारा. हां
द्राक्षाची सुनीलजी. गुणवत्ता छान हा. येण्यासाठी काय करायचं? काय पुन्हा सांगा सुनील साहेब. द्राक्षे हा हा, निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन करण्यासाठी काय करायला पाहिजे असा त्यांचा प्रश्न आहे. द्राक्षाची गुणवत्ता म्हणताय आपण, राईट? हॅलो सुनीलजी, फोन कट झालेला आहे. द्राक्षाची गुणवत्ता त्यांनी प्रश्न केला की द्राक्षाची गुणवत्ता वाढण्याकरता काय करायला पाहिजे. गुणवत्ता म्हणजे काय? द्राक्षाचे गुणवत्ता म्हणजे चांगल्या प्रतीचे द्राक्ष म्हणजे एक तो घड सुटसुटीत असेल, प्रत्येक मण्याचा आकार एकसारखा असेल, घडाच्या वर ते घडाच्या खालीपर्यंत कोणत्याही मण्यात आपण गोडी जर बघितली तर एकसारखी असेल. 18 ते 20 डिग्री ब्रिक्स आपण जे म्हणतो, शुगर ॲसिड रेशो जो म्हणतो आपण तो व्यवस्थित असेल आणि त्याची साठवणूक क्षमता चांगली असेल. जी साठवणूक क्षमता त्या मण्यामध्ये गर जो आहे तो गर चांगला असल्यामुळे आपल्याला ते शक्य आहे. बरोबर. आता हा गर मिळण्याकरताच जे आपण म्हणतो ना याची गुणवत्ता कशी सुधारावी आणि याच्याकरता काय करावं, तर याच्याकरता आवश्यक आहे एकतर सुरुवातीच्या काळात संजीवकांचा वापर, घडाच्या विकासात, घडातील मण्याच्या विकासात पानांची संख्या, पान हिरवेगार असणे, अन्नद्रव्याचं व्यवस्थापन. अन्नद्रव्यामध्ये त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे स्फुरदचा एक हे असतो सुरुवातीच्या काळात गर तयार होण्याकरता. कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, या खतांचा वापर. पाण्याचा वापर त्या ठिकाणी, पाण्याचा ताण बसला जर समजा असेल तर ते मणी गळेल, लूज होईल मणी आणि गळेल. पाणीसुद्धा तितक्याच प्रमाणात पाहिजे. आणि रोग आणि कीडविरहित जर समजा ते बाग असेल तर मला वाटते जी गुणवत्ता म्हणतो आपण ती गुणवत्ता सहजरित्या आपल्याला त्या बागेत मिळेल. बरोबर. आता सरांनी संजीवकांचा उल्लेख केला, याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊयात. तत्पूर्वी घेऊयात एक व्यावसायिक विश्रांती. नमस्कार मंडळी, कृषी दर्शन फोन इन लाईव्ह कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर RG सोमकुवर सर आपल्याला कॅनॉपी व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करतायत. सर, आता कॅनॉपी व्यवस्थापन करताना खत व्यवस्थापन हाही एक महत्त्वाचा भाग आहे, तर द्राक्ष बागेसाठी खताचं व्यवस्थापन कसं असायला पाहिजे? द्राक्ष बागेत मण्याचा विकास होण्याच्या दृष्टीने खत व्यवस्थापन फार महत्त्वाचं आहे. यामध्ये एक आहे की मनी सेटिंग नंतर मण्यात पाणी उतरेपर्यंत एक विशिष्ट खत पाहिजे असेल, ते नत्र आणि स्फुरद. नत्राचा वापर थोडाफार प्रमाणात आपण कमी करतो आणि स्फुरदचा वापर फक्त करतो. पाणी उतरल्यानंतर त्या मण्यामध्ये गोडी येणं गरजेचं आहे. म्हणजे एकतर मण्यात पाणी उतरेपर्यंत जास्तीत जास्त जवळपास 80% ते 85% पर्यंत त्याचा आकार वाढून गेलेला असतो. मण्याचा आकार नंतर पाणी उतरल्यानंतर साधारणतः 2 ते 3 मिलीमीटर यापेक्षा जास्त वाढत नाही. तर त्या काळात गोडी येणं महत्त्वाचं असतं आणि त्या गोडीकरता पालाशयुक्त खतांचा वापर गरजेचा असेल. बरं, मग तो खतांचा वापर होणं फार महत्त्वाचं आहे. हो, त्यामध्ये एक आहे की सुरुवातीला आता खतं जे म्हणतो आपण कोणते खतं, नत्र आणि स्फुरद ह्या खताचा वापर करता येईल. परंतु दुसऱ्या अवस्थेमध्ये जर समजा पाणी उतरल्यानंतर शेवटची जी अवस्था आहे, पाणी उतरल्यानंतर गोडी येण्याची अवस्था, या अवस्थेमध्ये त्याचा गरसुद्धा तितकाच टिकून राहावा, शुगर ॲसिड रेशो व्यवस्थित मिळावा म्हणून आपण स्फुरदसुद्धा आपण देतो. आणि स्फुरद आणि पालाश म्हणजे साधारणतः 05234 असेल, 0946 आहे, 04037 आहे, अशा ज्या काही ग्रेड्स आहेत या ग्रेडचा वापर आपण त्या ठिकाणी करून मण्याचा विकास करून घेतो. अच्छा, म्हणजे खतांच्या व्यवस्थापनामधून आपण जो गर आहे द्राक्षाचा त्याची गुणवत्ता वाढवून त्याची साठवणूक क्षमता सुद्धा वाढवू शकतो. बरोबर. आता बऱ्याच वेळा सर काय होतं, द्राक्ष वेलींवर जी पानं आहेत त्याच्या वाट्या तयार झालेल्या बागायतदारांना बघायला मिळतात. याचं काय कारण आहे, याच्यावर उपाययोजना काय आहेत? वेलीवर पानांच्या वाट्या होण्याची परिस्थिती निर्माण होते. काही अशा अडचणी जर आल्या जमिनीच्या, तर जमिनीमध्ये समजा आपण चुनखडी म्हणतो, त्याच्यामुळे चुनखडीचं प्रमाण जर जास्त असेल तर जे काही आपण अन्नद्रव्याचा पुरवठा केला त्या अन्नद्रव्याचा अपटेक होत नाही. सर, या मुद्द्यावर आपण निश्चित येऊया. एक फोन येतोय आपल्याला. विशालजी फोन करतायत आपल्याला सोलापूर या ठिकाणाहून. नमस्कार विशालजी, आपला प्रश्न लगेचच विचारावा. हॅलो. हां बोला साहेब. हा सर, मिलीबगचे प्रमाण आपल्यात बोडावर पण वाढलेलं आहे आणि द्राक्षाच्या झाडामध्ये पण वाढलेलं आहे, त्यासाठी व्यवस्थापन काय? मिलीबग सुरुवातीलाच त्याचं जे काय आहे ना साल, ते मिलीबग कुठे राहते तर ते मण्यात पाणी उतरेपर्यंत तुम्हाला दिसणार नाही कुठेच. एकदा मण्यात पाणी उतरायला लागलं की मिलीबग घडावरती दिसतो. तोपर्यंत तो कुठे जातो तर तो खाली राहतो,
तो गवतावरती असेल, लवाळाच्या मुळीवरती असेल किंवा जे साल आहे खोडाची ओलांड्याची त्याच्यावरून ते आतमध्ये असतो. तर महत्त्वाच्या उपाययोजना ह्या असतात की सुरुवातीच्या काळात जेव्हा असा सप्टेंबर ऑक्टोबरचा जो कालावधी असतो फळ छाटणीच्या आधी, तेव्हा पावसामुळे जेव्हा ती साल ढिली झालेली असेल, लूज झालेली असेल, कुजल्यासारखी होते, त्यावेळेस ते साल जर काढून टाकली आणि तो जर घासून घेतला आपण खोड तर मार्ग मोकळा होतो. आणि मग हा मार्ग जर मोकळा झाला असेल तर मग आपल्याला मिलीबगचा प्रादुर्भाव जास्त नाही होणार. रिंग आहे त्याची खोडाच्या भोवताल जर आपण एक इन्सेक्टिसाइड म्हणजे कीडनाशकांची रिंग जर आपण केली असेल तर त्याचा मिलीबगला वर वाहून नेण्याकरता मुंगी किंवा मुंगळे जे म्हणतो आपण त्याचं वाहन करतात. त्याचे मार्ग बंद करायचे, त्याकरता आपल्याला कीटकनाशकाचे याची रांगोळीसुद्धा टाकून हे करता येईल. खोडावरती आपण हे पेपर लावता येईल, आपल्याला स्टिकर लावता येईल, ज्या स्टिकरवरून त्याचं चिपकेल तिथं जाणार नाही. आणि त्यानंतर मग जे काही आता या स्टेजला जर समजा मण्यात पाणी उतरण्याच्या परिस्थितीत जर बाग असेल तर तिथे काय आहे की कोणतेही कीटकनाशकाचा वापर करणं शक्य नाही. मग अशा वेळेस मग आपल्याला बायोलॉजिकल्स जे म्हणतो जैविक व्हर्टिसिलियम याचा वापर आपल्याला त्या ठिकाणी करता येईल आणि मिलीबग नियंत्रणात आणता येईल. हो, जे मिलीबग नियंत्रणासाठी हे सगळे उपाय शेतकरी बांधवांना आपण करू शकता. सर, आता वेलींवरच्या पानाच्या ज्या वाट्या तयार होतात त्याचं कारण आपण सांगत होता आणि उपाय सुद्धा सांगावेत आपण. ते आपण म्हणत होतो की पोटॅश जे आहे पालाशची अपटेक होत नाही, त्याचं उचलून घेण्यात होत नाही कारण की चुनखडीचं प्रमाण आहे. तर चुनखडी जर कमी करण्याकरता त्याचा सामू जो वाढतो आहे जमिनीचा, तो सामू कमी करण्याकरता आपल्याला महत्त्वाचं असेल की जमिनीमध्ये सल्फर गंधकाचा वापर करावा लागेल. ती बागेत परिस्थिती कशी आहे त्यावरून आहे. मग तुमच्या याच्यात पण आणखी काही मॅग्नेशियमची डेफिशियन्सी असेल, फेरसची डेफिशियन्सी असेल तर याच्या कमतरता असं तयार होतात. याच्याकरता आपल्याला एक आहे की सुरुवातीच्या काळात जर समजा हे असेल तर पोटॅशचं युक्त खतं जे असतील त्या खताची फवारणीच्या माध्यमातून आपल्याला वापर करता येईल. कमी प्रमाणात फवारणी करावी आणि जमिनीतून सुद्धा द्यावं. काही परिस्थितीमध्ये काय होतं की जमिनीमध्ये पाणी भरपूर आहे, मुळी काम करत नाही किंवा असं ब्लॉक झालेलं आहे, तर अशा परिस्थितीत मग मुळी जमिनीतून खत न देता आपल्याला फवारणीच्या माध्यमातून आपल्याला 2 फवारण्या, 3 फवारण्या, 4 फवारण्या कमी मात्रेमध्ये आपल्याला देऊन त्या खताची पूर्तता जर आपण केली तर या जुन्या पानावर झालेल्या ज्या वाट्या आहेत त्या तशाच राहतील, त्या होणार नाही सरळ, परंतु पुढील जे परिस्थिती आहे, पुढील पानं आहेत त्याची वाट्या होणे थांबेल. बरोबर. सर, आता बऱ्याच वेळा काय होतं, पाणी उतरताना घडाच्या खालचा जो भाग आहे तो सुकायला सुरुवात होते, तर याच्या मागं काय कारण आहे सर? सुकवा ही फार एक विकृतीच आहे द्राक्षबागेत आणि याच्या 2 गोष्टी आहेत, 2 कारणं आहे याला. एक कारण असं आहे की एकतर सुरुवातीच्या काळात प्री ब्लूम अवस्था ते फुलोरा अवस्थेमध्ये डाउनी मिल्ड्यू या रोगांचा प्रादुर्भाव जर त्या बागेत असेल तर त्यावेळेस कंट्रोल झाला, नियंत्रणात होता, औषधं मारले, परंतु झालं एक की वातावरण कोरडं झालं आणि तो नियंत्रणात राहिला. सुप्तावस्थेत ते जीवाणू काय असते ते राहिले असतील. आता पाणी उतरते वेळी काय करतो आपण की पाणी भरपूर देतो आपण, वरून झाकलेलं असते, वरून कॅनोपीची सावली झालेली असते आणि मग पाणी जेव्हा जास्त देतो अशा परिस्थितीमध्ये आर्द्रतेचं प्रमाण वाढते आणि तोच डाउनी मिल्ड्यू पुन्हा यावेळेस वाढायला सुरुवात होतो आणि मग त्या ठिकाणी तपकिरी रंगाच्या पिवळ्या रंगाची त्या दांडा दिसतो आणि काही कालाने तो तुटतो. हे एक परिस्थिती. दुसरं कारण एक आहे त्यामध्ये की घडांची संख्या जर समजा बागेत भरपूर असेल, अपेक्षेपेक्षा आवश्यकतेपेक्षा जास्त, आपण म्हणतो एका स्क्वेअर फीटला 1.5 घड पाहिजे बेदाण्याकरता किंवा एका स्क्वेअर फीटला 1.25 घड पाहिजे लोकल मार्केटकरता, याच्यापेक्षा 2 पट 3 पट जर घडाची संख्या असेल तर त्याच्यामध्ये काय होतं की त्याचं अपटेक म्हणजे उपलब्धता आणि गरज या गोष्टीचा ताळमेळ मिळत नाही आणि मग तो सुकवा निर्माण होतो. मग घडाला आपण एक स्लाइड दाखवतोय सर, याविषयी आपण काय सांगाल सर? ही मुळी जे आहे या बागेत मुळी सक्षम असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये फोटो जो दिसतोय उजव्या साईडला त्यामध्ये म्हणतो आपण पांढरी मुळी. ही पांढरी मुळी कार्यक्षम अशी मुळी आहे आणि याच मुळीच्या भरोशावरती आपण द्राक्षाचा विकास करून घेतो आणि ही मुळी तयार कधी होते तर फळ छाटणीच्या काही दिवसापूर्वीच आपण जेव्हा शेणखत टाकतो, चारी घेतो, हलकीशी थोडीशी शेणखत टाकून आपण पूर्ण त्याला नवीन मुळी तयार करतो. ही मुळी वर्षभर म्हणजे सीझनभर पूर्ण घडाचा विकास होईपर्यंत मण्यात पाणी उतरल्याच्या नंतर इव्हन आणखी 1 महिन्यापर्यंत ती मुळी चांगली राहावी याच्याकरता आपल्याला बोध एकतर मोकळं करायचं आहे, थोडंफार वरती
कुळवून घ्यायचा आहे बरं. किंवा बोधाच्या बाजूने एक हलकीशी चारी जर घेतली असेल आपण 5 ते 10% त्यावेळेस मुळी तुटेल, परंतु जितकी मुळी तुटली तर 6 ते 7 दिवसात 8 दिवसात पुन्हा नवीन मुळी तयार होईल, कारण की आपण पाणी पण तितकंच देतो. आणि अशा प्रकारे ही मुळी जर चांगली ठेवली तर घडाच्या विकासात त्याची चांगली मदत होते. बरोबर, म्हणजे घडाच्या विकासासाठी मुळीची अवस्था चांगली असणं फार महत्त्वाचं आहे. आता डॉक्टर सोमकुवर सर, आपण राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रामध्ये अनेक वर्षांपासून कार्यरत आहात. आपण आणि आपले सहकारी मिळून द्राक्षावरती विविध प्रकारचं संशोधन करता आहात. तर सध्या काय काम सुरू आहे आपल्या संस्थेमध्ये, आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. द्राक्ष संशोधन केंद्रामध्ये एकतर आम्ही नवीन द्राक्ष जाती तयार केलेल्या आहेत. 4 द्राक्ष जाती आहेत. एक तर मांजरी नवीन म्हणून एक हिरव्या रंगाची द्राक्ष जात आहे, ज्या जातीच्या विकासाकरिता संजीवकांचा वापर मुळीच लागत नाही. ती फार लवकर येते, 100 ते 110 दिवसामध्ये ती द्राक्षदार तयार होते, कमी खर्च. रसनिर्मितीची एक द्राक्ष जात आहे आमच्याकडे, ती आहे मांजरी मेडिका. सर्वात जास्त अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी जास्त आहे, हेल्थ बेनिफिट जे म्हणतो, अँटी कॅन्सरस अशा प्रकारच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहे त्या द्राक्ष जातीत आहेत. त्यानंतर एक मांजरी श्यामा म्हणून एक काळ्या रंगाची द्राक्ष जात आहे, जी शरद सीडलेस आहे सध्याची. त्याच्यापेक्षा चांगली द्राक्ष जात ही आता की अर्ली आहे, लवकर येते आणि ती त्याला मणीचा रंग एकसारखा मिळण्याकरता संजीवकांच्या वापराची मुळीच गरज नाही यावरती. या अशा काही द्राक्ष जाती आहेत आपल्याकडे, त्याचा वापर चांगला तऱ्हेने होतो. डेल्टा टी म्हणून एक आपण ॲप तयार केली आहे, तर ते शेतकऱ्यांकरता ते फार महत्त्वाची ॲप आहे आणि ती याच्या हे सांगते की तुमचं ह्युमिडिटी किती आहे, त्यामध्ये तापमान किती आहे आणि त्याचा जो गुणोत्तर आहे, गुणांक आहे, त्याचा वापर करून आपण फवारणी कशी करावी, कोणत्या वेळी फवारणी करावी, हे त्याचं मार्गदर्शन आहे. द्राक्ष संशोधन केंद्रामध्ये आपण आठवड्यातून एकदा विकली, म्हणजे आठवड्यातून एकदा आपण ॲडवायझरी देतो. कॅनॉपी ॲडवायझरी असेल, रोगावरती ॲडवायझरी असेल त्याची, आणि संजीवकांची आहे, अन्नद्रव्य कसे किती वापरतो ती ॲडवायझरी आहे. डिसिजन सपोर्ट सिस्टीम म्हणून एक आपल्याकडे ॲप आहे, त्याचा वापर बऱ्याचशा लोकांनी घेतला आहे. जवळपास आता मला वाटतं 33 मिलियन हिट्स त्याच्यावरती झाल्या, म्हणजे इतक्या लोकांनी हे केलं आहे. आपण त्याला हे पण दिलं आहे, लायसन दिलं आहे. जवळपास 3000च्या जवळपास शेतकरी त्याचा वापर करतात आहे. आणि याच्या वापरामुळे महत्त्वाचं एक आहे की अचूक वापर अन्नद्रव्याचा, पाण्याचा, कीडनाशक आणि बुरशीनाशकांचा वापर या ॲपचा वापर करून जे शेतकरी करतात त्यांचं हे म्हणणं आहे की साधारणतः 50,000 ते 75,000 एकरी त्यांचा खर्च वाचतो त्यांच्या नेहमीच्या जे प्रॅक्टिसेस आहे त्याच्या तुलनेत. हे असे काही संशोधन आहेत द्राक्ष संशोधन केंद्रामध्ये सुरू आहेत आणि शेतकऱ्यांच्या बागेत जाऊन आपण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या ज्या काही समस्या त्या समस्या वेळोवेळी आपण सॉल्व करतच आहोत. प्रश्न सोडवतो आपण शेतकऱ्यांसोबत. जे काय म्हणजे बागायतदार संघ जो आहे, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ, त्यांच्यासोबत आणखी जवळीक वाढली आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण जे काही शेतकरी आहेत त्यांच्याकडे 35,000 की 36,000 त्यांचे सभासद आहेत. तर या सर्व लोकांच्या माध्यमातून आपण यांच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांपर्यंत आपण पोहोचतो आहे आणि त्यांचा विकास चांगला व्हावा हा एक उद्देश ठेवून आपण काम करतो आहे. खूप चांगल्या प्रकारे कार्य आपल्या राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रामध्ये सुरू आहे. ॲपच्या माध्यमातून असेल, प्रत्यक्ष शेतामध्ये भेट देण्याचा आपला उपक्रम असेल. खरोखरच आपलं कौतुक सर आणि अभिनंदन. डॉक्टर सोमकुवर सर, आज आपण या कार्यक्रमात सहभागी झाला आणि कॅनॉपी विषयाला अनुसरून द्राक्ष बागेविषयीची माहिती आपण शेतकरी बांधवांना सविस्तरपणे दिली. त्याबद्दल मुंबई दूरदर्शनच्या वतीने आपले मनोमन आभार आणि आपल्याला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद सर. धन्यवाद.